काही दिवसांआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आणि आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आलेली कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे। पाहूयात। राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये। ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत सव्वा तास चर्चा झाल्यानंतर शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राजकीय भेट नव्हती असं म्हटलं, पण सूत्रांच्या माहितीनुसार भेट राजकीयच होती। मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेतील कटुता दूर करण्यासाठी सामंतांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आलाय। लवकरच महापालिकेच्या निवडणुका आहेत, कटुता राहू नये यासाठी शिंदेंकडून प्रयत्न सुरू झालेत। विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत वाटाघाटी होऊ न शकल्यानं राज ठाकरे यांनी नाराजी बोलून दाखवली होती। विशेषतः माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा न मिळाल्यानं राज ठाकरे शिंदेंच्या सेनेवर नाराज आहेत। त्यामुळे आता मनसेसोबत जुळवून घेण्याचे भाजपसारखेच प्रयत्न म्हणून शिंदेंच्या शिवसेनेनं डायलॉग सुरू केलाय। आधी पहिली एक लक्षात घ्या की राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्समध्ये येणार का, हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे। एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही, म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्यातकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले त्याचं मी उत्तर देऊ शकतो। राज साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती। मगाशी देखील सांगितलं की राज साहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडत असते। त्यांची एक भाषणाची वेगळी शैली आहे, वक्तृत्व वेगळं आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होऊ शकते। त्याच्यासाठी भेटीचं जर आपण बघितलं तर बरं होईल। तुम्हाला असं वाटतं ही भेट काय पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटनची भेट आहे का, ज्याच्यावरती आम्ही बोलावं? त्यात काय एवढं विशेष काय आहे? एक मंत्री एका नेत्याला जाऊन भेटला, ज्यांनी एक शिवाजी पार्कला एक पॉलिटिकल कॅफे काढलेला आहे उत्तमपैकी, आणि ते आमंत्रण देतात या माझ्या कॅफेमध्ये। त्या कॅफेची जाहिरात होते, जाणाऱ्याचाही विषयी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, याच्या पलीकडे मी त्या भेटीकडे फार लक्ष द्यायची मला गरज नाही। चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत पाकिस्तानच्या मॅचवरूनही उदय सामंत यांनी टीम इंडियाला शुभेच्छा देताना राऊतांवर निशाणा साधला। सकाळची टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या प्लेयरला रोज उत्तर देतो असं सामंत म्हणाले। त्यावरून सामंतांना राज ठाकरेंनी सिरियस घेऊ नये असा पलटवार राऊतांनी केला। सध्या आपल्या माध्यमातून राजकीय देखील भारत पाकिस्तानच सुरू आहे। सकाळी पाकिस्तानचा एखादा प्लेयर आमच्यावर टीका करतो, आम्ही त्याला उत्तर देतो। त्याच्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये भारत जिंकला पाहिजे हे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि त्या पद्धतीनं इंडियाची टीम अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करून जिंकेल याची खात्री आहे आणि वेळ मिळाला तर मी नक्की ही मॅच बघेन। ही संविधानाच्या विरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य, या देशातल्या नागरिकांना जर ते पाकिस्तानी म्हणत असतील तर मुंबई पाकिस्तान आहे का? मुंबई पाकिस्तान म्हणणारे लोक जर राज ठाकरेंना भेटत असतील तर राज ठाकरेंनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे। हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याचं हे विधान आहे। विरोधकांना पाकिस्तानी म्हणणारा हा पहिला मंत्री दिसतो या देशातला। निवृत्तीबाबत TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।